अवघ्या धावफलकावर आहेत. योग्य टप्पा, योग्य ती लाईन गोलंदाजाची बाहेर आला होता. अगदी पंचांकडे मोठी दात, बॅटची कडा. सूरजला काहीच करता आले नाही. 0 या धावसंख्येवर तो परततोय आणि पहिला हादरा लागतोय तो दोस्ती ग्रुपला. शांताराम नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. चांदेईमधून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. निकेश आम्हाला सांगतात की असे बरेच सगळे आपण बघितलं तर बरेचसे मैदान या खेळाडूने गाजवलेत आणि ओपन संघाच्या विरुद्धात सुद्धा चांगली बॅटिंग या खेळाडूने केलेली आहे. बरेचसे वर्ष क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आणि संघ जेव्हा संकटात असायचा तेव्हा तारण्याचं काम शांताराम करायचा आणि आत्ता शांतारामवर सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे. कारण दोस्ती ग्रुप संघसुद्धा आता मागे आहे. कारण फक्त 6 धावफलकावर आहेत. चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि काय कॅच पकडली आहे. अगदी प्रॉपर कॅच आपल्याला पाहायला मिळते. संदेश ठाकरे या खेळाडूने पकडलेली कॅच. आता मैदानामध्ये किशोरनी मागच्या मॅचमध्ये धडाका उठवला होता. 3 षटका त्यांनी ठोकले होते. तर टार्गेट फार मोठं होतं. टार्गेटपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. त्यामुळे चांगली बॅटिंग त्याच्याकडनं पाहायला मिळाली. सूरज चव्हाणनी सुद्धा त्याला साथ दिली होती. परंतु सूरज चव्हाणला खऱ्या अर्थाने ओपनिंगला आणलं होतं कारण ओपनिंगचाहीच तो बॅट्समन आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या अपेक्षा होत्या दोस्ती ग्रुपकडनं त्या अपेक्षा त्यांनी साध्य केल्या नाहीत आणि त्यामुळे तो 0वर बाद झाला. त्याच्या मागोमाग शांतारामसुद्धा बाद झाला. चांगली कॅच पकडली. फटका चांगलाच होता परंतु परंतु इथं बोल्ड संकेत बाबरेने हॅट्रिक मिळवले आणि या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक मिळवणारा हा गोलंदाज.